पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली होती। या घटनेचा शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केलाय। या घटनेची तत्काळ चौकशी करून संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून या कारवाईबाबत गोऱ्हे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। शहर अध्यक्षांवरती अशा प्रकारची त्यांच्या गाडीवरती दगडफेक व्हावी ही अत्यंत खेदजनक आणि चिंता वाढवणारी बाब आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या 2 सभा पुणे शहरामध्ये वेगळ्या भागामध्ये होत्या। अशा वेळेला सगळीकडे पोलीस बंदोबस्त व्यवस्थित असतानाही असं समाजकंटकांचं धारिष्ट होत आहे, याची दखल आम्ही तर घेतलेलीच आहे, परंतु पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी घेऊन हे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजे। ठिकठिकाणी महाराष्ट्रात अशा काही घटना घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे हे शोधणं फार गरजेचं आहे, कारण ती फक्त व्यक्ती नसते तर ती एक प्रवृत्ती असते, हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे। म्हणून नाना भानगिरे यांच्या गाडीवरती दगडफेक करणाऱ्या आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी।